महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणी खूप दिवसाच्या वाट पाहत होत्या की लाडक्या बहिणीचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार. अखेरकार आजपासून सर्व बहिणींची आतुरता संपलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. याची सविस्तर माहिती ते तुम्हाला सांगतो. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले, तसेच महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काही लाडक्या बहिणीला 1500 रुपये पाठवले तर काही बहिणींना 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. तर महिलांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे की गावात काही महिलांना 1500 रुपये हप्ता आला आणि काहींना 2100 रुपये हप्ता जमा झाला आहे. काही बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज तर काही बहिणींना 2100 रुपयाचा जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. तर महिला आता सरसकट 2100 रुपये जमा करा यासाठी मागणी करत आहे. नाहीतर सर्वांना 1500 रुपये प्रमाणे वाटप करा. आणि त्यासोबतच आता अंगणवाडी सेविकांमार्फत आता घरोघरी जाऊन याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्या चौकशीमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर अडचणी पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात 13वा हप्ता जमा झाला, परंतु 14व्या हप्त्यासाठी आता मोठा क्रायटेरिया सरकारमार्फत ठेवण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करणे सुरू आहे. ज्या महिला ठरवलेल्या नियमांमध्ये पात्र ठरतील त्यांनाच या 14व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी दरम्यान पात्र असलेल्या महिलांना फक्त 14व्या हप्त्याचा लाभ द्या, अन्यथा अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा असे सरकारचे अंगणवाडी सेविकांना आदेश दिलेले आहेत. जवळपास या योजनेसाठी 2,36,00,000 बहिणींना लाभ दिला जातोय. परंतु ज्यावेळी ही योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळी 2,50,00,000 बहिणींना लाभ दिला जात होता. परंतु आता मागील हप्ता म्हणजे जो 13वा हप्ता वाटप झाला आहे 2,36,00,000 महिलांनाच वाटप करण्यात आला आहे. म्हणजे आता जे चौकशी चालू आहे अंगणवाडी सेविकांमार्फत त्यात जवळपास 14 ते 15 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. सरकारने 14व्या हप्त्यासाठी काही अटी ठरवल्या आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्यावेळी ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळी सुद्धा तुम्हाला काही डॉक्युमेंट मागण्यात आलेले होते, जसे की आधार कार्ड, 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा दाखला, तसेच तुमचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडून जमा करून घेण्यात आलेले आहे. तेच डॉक्युमेंट आता चेक करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना दिलेले आहे. व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. तुम्ही त्यांना व्हेरिफिकेशनसाठी नाही म्हणू शकत, अन्यथा तुमचा लाभ डायरेक्ट बंद सुद्धा केला जाऊ शकतो. आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की चौकशी होतय तरी सुद्धा अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल की नाही, तर तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो. ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे. आता जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे. त्यापैकी तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे. ज्या 12 जिल्ह्यामध्ये हे हप्ते वाटप सुरू झालेले आहेत त्यात काही बहिणींना 1500 रुपये तर काही बहिणींना 2100 रुपये याप्रमाणे हप्ता जमा झालेला आहे. आता काही बहिणींनी डायरेक्ट म्हटले की सरकारने सर्व बहिणींना समान वाटप केले नाही, परंतु तुम्हाला सांगतो की सरकारने कुठल्याही भेदभाव केलेला नाही. तर याबद्दल जी खरोखर माहिती आहे ती तुम्हाला सांगतो, कारण हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे. यामध्ये काही भेदभाव होत नाही. तुम्हाला सर्वात आधी 12 जिल्ह्यांची नावे सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे. तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल. आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. सर्वात पहिला जिल्हा आहे बीड. तर आता तुम्ही सुद्धा बीड जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे आणि काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज आला आहे. सर्वात आधी बीड जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. तर आता तुम्हाला पूर्ण 12 जिल्ह्यांची नावे सांगतो. बीड या जिल्ह्यानंतर येतो अकोला, मग अमरावती, त्यानंतर नाशिक, धुळे, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, लातूर, जळगाव आणि शेवटचा जिल्हा आहे नंदुरबार. तर बघा, या 12 जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला सांगितलेले आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. हेच ते 12 जिल्हे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जमा झालेला आहे. अजून या योजनेमध्ये काही नवीन अपडेट येतील ते सुद्धा आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आम्ही तुम्हाला सांगू. व्हिडिओ आवडला असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.